जर घरामध्ये काही भाजीला नसेल ना, तर अशा पद्धतीने हिरव्या मुगाची भाजी करून बघा. खूप छान आणि टेस्टी लागते. तर त्यासाठी काय करायचं, वाटीमध्ये हिरवे मूग घ्यायचे आणि 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर याला कुकरमध्ये घालून 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. मूग शिजते तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं कांदा आणि टोमॅटो छान असं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं. तेलामध्ये तीळ, मोहरी, जिरे, कढीपत्ता घालायचं. ठेचलेलं आलं, लसूण सोबत कांदा घालायचा आणि छान असं याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर चिरून घेतलेला टोमॅटो घालूयात आणि याला सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात म्हणजे टोमॅटो लगेच छान मऊ होतील यासाठी. सोबतच हळद, आवडीनुसार लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर घालायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि याला झाकण लावून 2 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर मसाला छान शिजलेला आहे. आता यामध्ये ना आपण शिजवून घेतलेले हिरवे मूग आहेत ते घालूया. थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण लावून 5 मिनिटे ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर छान अशी आपली हिरव्या मुगाची भाजी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. खरंच ही भाजी खूप टेस्टी आणि चवदार लागते. तुमच्याही घरी काही भाजीला नसेल ना, तर अशा पद्धतीने ही भाजी करून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून सांगा.